सबका साहेबांचा अजून मला काही संपर्क आला नाही, झाला नाही आणि त्या पद्धतीचं असं काही मला काही इन्स्ट्रक्शन्स नाहीत. आता तर पण कोणाच्या तुमच्या संवाद झाला किंवा संपर्क झाला तुमच्या? माझा कोणाशी संपर्क नाही. सबका साहेबांचा मला सकाळी एकदा फोन आला होता, तर अशा पद्धतीने आपल्याला लढायचं म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आता ते काय नवीन डेव्हलपमेंट होईल आणि काय होईल ते सबका साहेब सांगतील. आणि काय तुम्हाला सल्ला देण्यात आला? नाही, व्हीसी कोणाबरोबर ते आता काय इथं सांगता येणार नाही. पण ज्या पद्धतीने सबका साहेबांनी सांगितलं मला की आपण स्टिकअप आहोत, जे काही निर्णय सबका साहेबांच्या माध्यमातून येईल तो आम्हाला ॲज अ काँग्रेसचा कार्यकर्ता, कारण का ते आमचे प्रमुख आहेत, म्हणजे बाकी कोणीही दिलं तरी त्याबद्दल हे नाही, आम्हाला काही डिस्प्यूट करायचं नाही. पण आता माझे बॉस जे आहेत, जे प्रमुख आहेत आमच्या पक्षाचे, ते सबका साहेब आहेत. सबका साहेब जो निर्णय घेतील त्या पद्धतीने मी ते काँग्रेसमधले दोन मतप्रवाह आता समोर येत आहेत. एकीकडे वडेट्टीवार म्हणतात की या निवडणुकीतून माघारी घेतली जाईल, तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतायत की आम्ही अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम आहोत. मी आता सबका साहेबांच्या माध्यमातून उमेदवारी भरली. ते आमचे अध्यक्ष आहेत, म्हणजे इवन वडेट्टीवार साहेबांचे पण प्रमुख, पक्षाचे प्रमुख सबका साहेब आहेत. मग जे काय असेल ते सबका साहेब निर्णय घेतील त्या पद्धतीने वडेट्टीवार साहेबांना पण मान्य करावं लागेल आणि मला मान्य करावं लागेल. हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यतिरिक्त तुमचं कुणाशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं का? आणि जर बोलणं झालं असेल तर भूमिका? अद्याप माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. अच्छा, बातम्याच्या संदर्भातल्या त्यात किती तथ्य? आतापर्यंत मला वरनं काही इन्स्ट्रक्शन नाही. मी सारखं सांगत आलेलो आहे तुमचं की आणि हर्षवर्धन सपकाळांचं बोलणं कधी झालं, म्हणजे रोहित पवारांचं बोलणं झाल्यानंतर की आधी? रोहित पवारांचं बोलणं झाल्यानंतर ते माझ्याशी बोलले की रोहित पवारांनी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितलंय, तर आणि त्याबद्दल आपण विचारपूर्वक निर्णय घेऊ. मी म्हटलं तुमच्याकडे उमेदवारी भरताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक घेतलेली आहे आणि जे काय करायचं असेल तर निर्णय तुमचा आहे, तर तुम्ही जाहीर करावा, म्हणजे काय असेल ते. आणि आतापर्यंत मला असं कळतं की ते म्हणतात लढायचं आपल्याला. एकीकडं सातत्यानं चर्चा होती आहे की काँग्रेस पाठीमागे घेणार, बातम्या देखील तशा पद्धतीने त्यात शरद पवार वरिष्ठ नेतृत्वाशी बोलतायत, रोहित पवार काही वेळापूर्वी बोलले, प्रत्येक जण विनंती करते की निवडणूक बिनविरोध व्हावी. आकाश मोरेंना काय वाटतं, ही निवडणूक लढली पाहिजे का मागे घेतली पाहिजे? वैयक्तिक म्हणून सांगा. माझं पक्ष काय म्हणतो वेगळी गोष्ट, पण आकाश मोरेंना काय जो रिस्पॉन्स आता लोकांच्याकडनं येतोय तो फार सकारात्मक आहे. सकारात्मक असताना सुद्धा एक मला सगळ्या लोकांच्या भावना जपायच्या आहेत. हे सगळं मी वरती कळवलेलं आहे की अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही जो निर्णय घ्याल, तुम्हाला योग्य वाटतो तो निर्णय घ्याल, त्या निर्णयास मी बांधील राहील. आणि लोकांचे खूप प्रश्न आहेत, लोकांच्या लढाव्या म्हणून मला बारामती तालुक्यातनं बरेचसे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. अजित पवारांसंदर्भात तुमचं एक वक्तव्य होतं की जर अपघाताचा जर FIR झाला दाखल तर मी माघार घेईल, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तसा FIR झालेला नाही. जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की माघार घ्या तरी तुम्ही माघार घेणार? FIR नव्हता? नाही, अजित पवारांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भात रोहितदादा पवारांनी अभ्यासपूर्वक त्याचं माहिती काढलेली आहे. सरकार किती कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना बगल देत आहे हे सगळं रोहितदादांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय. आता तेच रोहितदादा काल सबका साहेबांशी भेटले की आज भेटले मला काय माहिती नाही, तर त्यांच्यात सबका साहेबांच्यात काय संवाद झालाय आणि संवाद सकारात्मक असेल तशा पद्धतीने मला कळवतील. 2 दिवसापासून तुम्ही गाठी भेटे घेताय, नागरिकांच्या गाठी भेटे घेताय, कार्यकर्त्यांच्या घेताय, नेमकं काय बोललं जातंय तुम्हाला? निवडणूक लढवावी की बिनविरोध करावी? नाही, लोकांच्यात पूर्ण उत्साह आहे, लोकांना मतदान करायची इच्छा आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचे काही प्रश्न आहेत तर ते लोकशाहीच्या माध्यमातून अशा स्वरूपात लोकांच्या पर्यंत येतील, सरकार पुढे येतील, तर तुम्ही लढवा, अशी लोकांची मनोभावना आहे. तुम्हाला काय वाटते, पक्षश्रेष्ठी काय सांगतील? पक्षश्रेष्ठी काही सांगतील कारण का काँग्रेस आमचा आहे. काहीतरी वाटत असेल ना, मग हे नाही. सांगतील ते सांगतील. असं आहे, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला त्या पद्धतीचं मी सुद्धा एक आनंदी झालेलो आहे की बारामतीसारख्या ठिकाणी आपण जी भूमिका घेतली, म्हणजे FIR दाखल करा किंवा बरेचसे प्रश्न जे उपस्थित केले, पोल्युशनच्या बद्दल, नदीकाठचं जे गावं बाधित आहेत, गायरानाचे आपले मुक्त जनावरांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न मी बाकीच्या सगळ्या पंचक्रोशीतनं घेतल्यामुळं लोकांच्यात फार उत्साह आहे. लोकांना वाटतं की आपले प्रश्न सुटतील या माध्यमातून, तर त्यामुळे लोक मला पाठिंबा देत आहेत आतापर्यंत. आता कशा पद्धतीने पुढची वाटतात तुम्ही? वाट बघताय अजून वरिष्ठांच्या फोनची?
हे बघा मला दुसरा पर्यायच नाही, म्हणजे त्यांचा फोन आला तर मला काहीतरी कारवाई करावं लागेल किंवा नाही करा बसून मी इथंच आहे. फोन आला की लगेच निघणार तुम्ही अजिबात नाही. माघार घ्यायला, जर समजा सांगितलं माघार घ्यायला, आकाश मोरे जाऊन पाठीमागे ते सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स प्रश्न आहेत, म्हणजे काल्पनिक म्हणतात, तर त्या ह्याला मी कसं उत्तर देऊ. ओके, सकाळी तुमचा सपकाळ साहेबांशी फोन हा. झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी 1, 2, 3 तर सल्ले दिले असतील. बाबा रोहित पवार आले होते, सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता, आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळ्या निर्णयावर जायचं आहे, आणि दुपारी मी तुम्हाला अमुक अमुक वाजता निर्णय कळवतो, असं काय बोलणं झालंय? या संदर्भात सपकाळ साहेबांनी मला काही सांगितलं नाही. रोहितदादा पवारांची त्यांची दीर्घकाळ चर्चा झाली असं सांगितलं. कुठल्या पुढाऱ्यांचे फोन आले ते काय सांगितलं नाही, पण रोहितदादांचे आले, ते मीडियावर पण आलेलं आहे. आणि ते म्हटले की बाबा काही निर्णय होऊ, मी तुझ्याबरोबर मोठ्या भावाप्रमाणे आहे. या निवडणुकीत जे आपले काँग्रेस आहे ती एकटी पडताना दिसते, कारण की महाविकास आघाडीतले सगळे जे हे आहेत पक्ष त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी पाठिंबा दिला असं अजून नाही जाहीर केलं. पक्ष लढवणार नाही इलेक्शन, एवढं ते बोलले. तुम्हाला त्यांचं सहकार्य मिळणार का तुम्ही जर लढत असाल तर? मागणार आम्ही सहकार्य मागणार. त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार का या निवडणुकीत? कारण की असं दिसतंय की काँग्रेस फक्त एकटीच पडली आम्ही आहे. सहकार्य मागणार, मग द्यायचं न द्यायचं त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी तर शिवसेनेचा. सांगितलं महाविकास आघाडी म्हणून तुम्ही उमेदवारी मागणी. तुम्हाला अल्टिमेटम किती वाजेपर्यंत दिलेला आहे? अल्टिमेटम असं काहीच दिलेलं नाही. मला तर वाटतं आम्ही इलेक्शनला सामोरे जाणारच आहोत. म्हणजे अजूनपर्यंत काहीच नाही, मेसेज नाही, काही सगळी नाही. तयारीत तयारीत आम्ही आहोत. मांडव पडायला सुरुवात झाली काँग्रेस कमिटीच्या बाहेर. इथं मांडव पडेल, इथं लोकांची आणि यानंतर आपण थेट जाऊयात राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. वहिनींच्या विरोधातली उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी अशी बघूया. आता भेटायला आलोय आणि मला खात्री आहे. चल. तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधातली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीला आलेत. तर तिकडे आकाश मोरे यांची पत्रकार परिषद सुरू होती. वरिष्ठांकडून अजूनपर्यंत आपल्याला कोणताही निरोप आलेला नाही. जो निरोप वरिष्ठांकडून येईल त्याला आपण बांधील आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे.